नमस्कार यूट्यूब फॅमिली. बरेच दिवस झालं आपल्या यूट्यूबला व्हिडिओ येत नाहीत. त्याचं न येण्याचं कारण अर्चनाचं खूप डोकं दुखतंय, तर मी आता तिला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे. आपला व्हिडिओ तुम्ही बघत राहा. कंपल्सरी मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. अर्चनाला काय सांगतात काय नाही ते तुम्हाला सगळी मी माहिती देईल. तर चलायचं मग दवाखान्यामध्ये. तर चला आपण आता जाणार आहोत दवाखान्यामध्ये. तर चला जाऊ आपण आता दवाखान्यामध्ये. अर्चना येते आता बाहेर. चला जाऊ पटापट. खूप टाईम झालेला आहे. बघू लवकर डॉक्टर काय सांगतात ते आम्हाला. तर चला आता आपण भेटू दवाखान्यात गेल्यावर. दवाखान्यात चाललो होतो तर तुम्हाला दाखवतो आता दवाखान्यात गेल्यावर. बघू डॉक्टर काय सांगतोय. तर भेटू आता दवाखान्यात गेल्यावर. आपला व्हिडिओ बघत राहा. तर आपण दवाखान्यामध्ये आलो आणि दवाखान्यात आल्याला गर्दी नव्हती जास्त. तर डॉक्टरांनी लगेच अर्चनाला स्लाईन लावली आणि ते म्हणाले की तर अर्चनाची BP थोडी लो झाली आहे. तर म्हटलं ठीक आहे लगेच लावा स्लाईन. तर अर्चनाला स्लाईन लावली आणि स्लाईन चालूच होती. तर मी थोडं बाहेर बसलो होतो, गर्दी कमी होती म्हणून मला बाहेर बसवलं, कारण की ते मला दवाखान्यात लोक येतात जातात. तर अर्चनाला स्लाईन लावली होती. तर बघू आता स्लाईन संपत आल्यावर मी बसतो थोडं साईडला आणि स्लाईन आपली आता बघू शकताय संपत आलेली आहे. तर आपण आता स्लाईन संपत आल्यावर मी आता डॉक्टरांना भेटतो आणि सांगतो त्यांना ती स्लाईन काढायला आणि आपण जाऊ आता घरी. तर आपला व्हिडिओ बघत राहा. आणि काय झालं काय समजतच नाही, तिचं सारखं डोकं दुखत राहते. आम्ही दवाखान्यामध्ये आलो होतो अर्चनाला घेऊन. तिला स्लाईन वगैरे लावली. आता चाललो घराकडं. तर इकडनं येत आहे अर्चना. लाईट चालू आहे म्हणून दिसत नाही. तिला स्लाईन वगैरे लावली. आम्ही आणलं दवाखान्यातून. काय म्हणले डॉक्टर? गोळ्या खाऊन आराम करा. तर चला जाऊ घरी आता. तर नमस्कार मित्रांनो, आपण दवाखान्यातून घरी आलो आणि डॉक्टरनं आता अर्चनाला CT स्कॅन करायला सांगितलेलं आहे डोक्यासाठी. तर तिचं खूप डोकं दुखतं बऱ्याच दिवसापासून आणि बरंच ट्रीटमेंट केलं. काही दिवस तिला आराम पडला. गॉगल पण लावायचा सांगितलं होता, काही नाही पण म्हटले. तर आता आम्ही तिला स्लाईन वगैरे लावली. तुम्ही नक्कीच आपला व्हिडिओ बघा. आणि खरंच काय मागं लागली साडेसाती काही समजतच नाही. आता बघू. तिला काही गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत आणि स्लाईन पण लावली होती आज. तर ती म्हणले आराम पडला तर चांगली गोष्ट आहे, नाही तर मग तुम्हाला CT स्कॅन करावं लागेल. तर आम्ही कधी दुखासुखावर जास्त कधी व्हिडिओ काढले नाही, पण म्हटलं चला आज काढून टाकावं. आपले काही जीवनातल्या काही गोष्टी आपण पहिल्यापासूनच दाखवत आलो तर ह्याही दाखवावा. तर आज अर्चनाला स्लाईन वगैरे लावली आणि डॉक्टरनं डायरेक्ट सांगितलं की तुम्ही CT स्कॅन करून बघा, जर नाही आराम पडला तर. तर म्हटलं तुम्हाला थोडंसं सांगावं, माहिती द्यावा. जर कोणाचं डोकं दुखत असेल तर भावांनो बहिणींनो नक्कीच काळजी घ्या. काळजीपूर्वक ही गोष्ट आहे. खरंच काळजी घेतलीच पाहिजे. काय होईल काय सांगताच येत नाही. म्हणून आम्ही दवाखान्यामध्ये गेलो आणि तिला सगळं चेक वगैरे केलं. तर डॉक्टर बोलले तुम्हाला CT स्कॅन करावं लागेल. तर आम्ही म्हणलो चला ठीक आहे मग बघू. आराम पडला तर ते म्हणले ठीक आहे. तर आम्ही पण बोललो हो चालेल. ते म्हणले बघा आराम पडला तर ठीक आहे, नाही तर मग या. तर म्हणलं हो. तर आजचा व्हिडिओ हाच मुद्दा होता काढायचा. अर्चना काय बोलतच नाही. अर्चनाचं डोक्याने अर्चना खरंच खूप परेशान आहे. सकाळपासून आम्ही एवढं परेशान आहेत ना, आम्ही जेवण सुद्धा बनवलं नाही. एवढं डोकं दुखतंय. कोणाचं दुखत असेल तर नक्कीच काळजी घ्या, काळजी करा. हो खरंच काळजी घ्यायलाच पाहिजे. आज जवळजवळ 3, 4, 5 वर्ष झाले आणि आपला व्हिडिओ बघितल्याशिवाय वरती स्वाईप प्लीज करू नका. खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता. ज्याचं बहीण भावाचं कोणाचं डोकं जास्त दुखत असेल हमेशा तर त्यांनी खरंच काळजी घेतलीच पाहिजे, है ना. चला आता जेवण बनवायचं. तर चला आपला स्वयंपाक राहिला होता, कारण की आपण इकडं आलत राहतो. खूप लांब आहेत आणि आमचे नातेवाईक खूप लांब आहेत. तर स्वयंपाक बनवायचा आहे अर्चनाला. तर बघू आता अर्चना काय बनवते जेवायला. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये.